नमस्कार. लागूबंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टरची हेल्प मिनिस्टर नात्यापलीकडचं नातंच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नयन विश्वनाथ मेस्त्री या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. वर्षभर कसं काय त्यांचं काम चालतं, किती कष्ट करतात, सारंच जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 वहिनी ओळख करून द्या. ह्या माझ्या जाऊबाई नमस्कार. आणि ह्या दोन मुली त्यांच्या. अरे वा. हे माझे मिस्टर. अरे नमस्कार. घ्या उखाणा. निळे निळे पाणी, निळे निळे आकाश, हिरवे हिरवे रान, आदेश भाऊजी आहेत आमच्या होम मिनिस्टरचा मान. काय सांगताय? तुम्ही पण घ्या ना आता उखाणा. गजानन पुत्र शंकर पार्वतीचे, तुम्हा सगळ्यांचा मान राखतो, नाव घेतो ज्योतीचे. अरे वा. लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेजच जमलं. म्हणजे मी विलासपुतनीच होते बोरवलीला, त्यांच्याकडे मी लहानपणापासून मोठी झाले. बर. हां, त्यांनीच माझं लग्न वगैरे सगळं केलं. हां, मग त्यांनी म्हणजे मी तिकडनं घरी जायला निघाले. मग आई माझी म्हणाली, वयात आलेली मुलगी कशी काय आपण घरी घेऊन जायची, तर माझं लग्न जमवलं. मग त्यांनी माझा लग्नाचा खर्च उचलला, सगळं सांभाळ. विलासपुतनीस. अच्छा, त्यांनी सगळा खर्च केला? सगळं कन्यादानापासून सगळं त्यांनी केलं. माझे आई बाबा फक्त उभे राहिलेले. लहानपणापासून मी त्यांच्याकडेच मोठी झाली. कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? स्वभाव छान आहे. मानते मी. थोडं म्हणजे भांडणं होतात, पण ते काय आपला कोण करतं सुरुवात? कोण करतं सुरुवात? म्हणजे मीच जरा चिडचिडपणा करते. इथून सुरुवात होते? मी पण सुरुवातीतूनच कायम म्हणजे काय निमित्तच नाही लागत? निमित्तच नाही. कुठल्याही गोष्टीवरून चिडचिड सुरू? चिडचिड झाली. किती वर्ष झाली? 24 वर्ष झाली. 24 वर्ष भांडताय? आपलं म्हणजे प्रेम करताय ना. बरं तुम्ही सांगा, मग आता तुमचा दिवस कसा असतो? कसं काय काम? कुठे कुठे करता? मी 3 ठिकाणी जेवणाची कामं करते. कुठे कुठे? गोरेगावातच, म्हणजे विरवानी म्हणजे इंडस्ट्रीजच्या तिथे जेवण सकाळी 6:30 वाजता जाते. मग दुपारी जेवण वगैरे करून, म्हणजे पूर्ण जेवण असतं ना, ते मी करून येते. मग दुपारी घरी करता? हां, आमच्या इथे रजिता मॅडम आहेत, परत तळेकर म्हणून आहेत. बरं, सगळ्यांकडे जेवणाचं काम करते मी. आणि मग घरचं कधी? घरचं मग दुपारी आल्यावर हळू 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 चालते. डाभात केला, म्हणजे मुलं पण आहेत ना, 2 मुलगे. बरोबर. त्यांना पण हे करून. तुम्ही काय करता? मी सध्या सिक्युरिटी मध्ये. असे कधी फिरायला गेले होते का? नाही, खूप मजा आली मला. पहिल्यांदाच एवढी खूप मजा आली आम्हाला. अशी कधी फिरण्याचा योग आला नव्हता? नाही. आता एवढी वर्ष मला लग्नाला झाली, मी कुठे फिरायला गेली नाही, काही नाही. आज मुलांना म्हणजे आता एवढी मोठी मुलं झाली, आपल्या आई वडिलांसोबत कुठे जायला बघत नाहीत, काय नाही. पण तुम्ही ज्यांच्याकडे काम करता ते काय म्हणतायत तुमच्याबद्दल, ते आता ऐकूया. नमस्कार, माझं नाव रजिता कामत आहे आणि नयन मिस्त्री माझ्या घरी गेली 6 ते 7 वर्ष खूप मन कामाला आहे. माझी जॉईंट फॅमिली आहे. सासू सासरे, मुलगा, नवरा. 2-3 वर्ष आधी आमच्याकडे पणजी पण होत्या, तेव्हापासून नयन आहे. आणि नयन अगदी अप्रतिम जेवण बनवते, आमच्या घरच्यासारखं पद्धतीचं बनवते. आठवण तिच्याबद्दल सांगायची झाली तर करोनाच्या काळात जेव्हा मार्चमध्ये पहिल्या लॉकडाऊनमध्ये सर्व बंद झालं, जून जुलैकडे असा एक प्रसंग आला की जेणेकरून माझ्या घरी हॉस्पिटलायझेशन ची वेळ आली. आणि नयनला मी विचारलं की नयन असं आहे, तुझी यायची तयारी असेल तर मला मदत होईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता नयन माझ्या घरात हजर होती. ती एक वर्किंग लेडी आहे, मी एक वर्किंग लेडी आहे. आमची कामं वेगळी जरी असली तरी वर्किंग लेडीजचे चॅलेंजेस थोडेफार मॅचेबल असतात. रजा लागते, कामाचा ताण असतो, कधी दुसऱ्याची मदत लागते. तर आमचं ते समजून घेण्याचा आमचा तसा एक दुवा आहे दोघींचा इतक्या वर्षात बसलेला. त्यामुळे आम्ही आपले थोडंसं सुखदुःख शेअर करून त्यातनं थोडंसं आम्हाला मार्ग सापडतो. तर तुम्ही अशा सर्व आपल्या स्त्रियांचा आदर करता आहात तुमच्या चॅनलद्वारे, तुमच्या प्रोग्रामद्वारे. तर अगदी माझे मनापासून तुम्हाला आभार आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
असं वाटलं? छान. माझी मैत्रीणच आहे, म्हणजे कुठच्याही सुखदुःखात आहे मला आम्ही एकमेकांशी शेअर करतो. पण त्या तर तुम्हाला त्यांच्या घरातल्याच समजतायत हो, आता. खूप. प्रत्येक वेळेस म्हणजे जरा काय झालं की आता समोरासमोर आमची म्हणजे आमची चाळ आहे आणि त्यांची समोर बिल्डिंग आहे. बोलवलं गेलं की मी तिथे जाते त्यांच्याकडे. पण ते कोरोनाच्या काळात हो. त्यांनी तुम्हाला बोलवलं हां. कारण त्यांच्याकडे अचानक तसं टेन्शन झालं होतं. काय झालं होतं तेव्हा? त्यांच्या आईला म्हणजे जरा कॅन्सरचा प्रॉब्लेम सांगितलेला, तर त्यांना हे करायला सांगितलं, सांभाळायला सांगितलेलं. आणि तेव्हा कोणच कोणाकडे जात नव्हतं. नव्हतं. त्यामुळे मला त्यांनी विचारलं की नयन असं असं आहे, तू येशील का आमच्याकडे? तर म्हटलं येईन. पण कसं त्या मला बोलल्या, बघ तुझी मर्जी असेल तर तू येऊ शकतेस. म्हटलं ताई मी पण घरात बसूनच आहे. म्हटलं मी येते. म्हटलं काय हो, केवढे कष्ट करते बायको. काय म्हणणं आहे तुमचं? आता एवढं त्या कामत कुटुंबाने भावना व्यक्त केल्या, तुमचं काय म्हणणं आहे बायकोबद्दल? माझं म्हणणं काय, अशीच भेट होते बस. एकच, मग आणखी किती? इथे आज मला खरा प्रसंग एवढा मजेशीर वाटला. स्लायडिंग केलं आम्ही, स्विमिंगचं केलं, मजा वाटली, पहिल्यांदाच वाटली. पण आता ना हे चित्र आहेत, लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार. या चित्र कुठली आहेत ती तुम्ही ओळखायची आहेत. हां, आणि जर ओळखली तर या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार. बघूया, सांगा काय आहे हे? बांगड्या, कसले आहेत? पाचू, मोती. अभिनंदन. हे काय आहे? कानातले, ते पांढरे काय आहे त्याच्यात? पांढरे काय? मोती. अरे वा, अभिनंदन. चंद्रबाळी कानातले म्हणतात त्याला, मोत्याचे. काय आहे? गळ्यातलं टेम्पल. टेम्पल ज्वेलरी. वा वा, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून ही सोन्याची नथ मिळाली. मगाशी वहिनींनी सांगितलेलं आहे की आम्ही अशी धमाल केली, स्लाइड केलं. म्हणजे काय केलं वहिनी? स्लाइड मध्ये आम्ही ते वरती चढलेलो, हा. रस्सीवर नाही का, रशीवर. तारेवरती सॉरी, तारेवरती चढून पण ते मला सांगा, स्लायडिंग. लग्न म्हटलं की तारेवरची कसरत असते. संसार म्हटला की तसंच वाटलं का तिकडे जाताना? नाही नाही, मग काय वाटलं तुम्हाला? मला मजा वाटली. पण तुम्हाला मजा हा. वाटली? तुम्ही काय घरात- केलं? मी पण तेच. खालून बघितलं का? तुम्ही पण गेले? नाही, मी पण गेलो. कुठे गेलेले? हे तारेला पकडून ते वर खाली शिड्या चढून 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 गोल राऊंड, परत शिड्यावरनं खाली. बापरे, म्हणजे सापशिडी खेळला? हो, सापडीच नाही. पहिल्यांदाच खेळला ते. जाऊबाई, काय वाटतंय? कशा आहेत जाऊबाई तुमच्या? खूप छान आहे. बरं वाटलं, म्हणजे सख्या मोठ्या बहिणीसारखा त्यांनी मला सपोर्ट केलं आहे. ॲक्च्युली मी जेव्हा नवीन लग्न करून इथे आले होते, काही गोष्टी घरातल्या नसतात माहिती, तेव्हा त्यांनी मला मोठ्या बहिणीसारखा सपोर्ट करून सांगितलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. पण कशा वागतात कशा तुमच्यावर? खूप छान. तुम्ही एकत्र राहता की वेगळे वेगळे? आता सध्या आम्ही वेगळे वेगळे राहतो. पण तुम्ही कधी एकत्र राहिलात पूर्वी? हो हो, हो, हो. आम्ही लग्ना अगोदर आम्ही 1.5 वर्ष, म्हणजे आमचं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा 1.5-2 वर्ष आम्ही एकत्रच होतो. बरं वाटतंय आज. बरं वाटायचं. मजा केली ना जाऊबाई? खूप खूप. नमस्कार. नमस्कार. सांग यांच्याबद्दल. ते खूप चांगले वागतात माझ्यासोबत आणि दरवर्षी ते मला म्हणजे गिफ्ट देतात माझ्या बड्डेला. म्हणून चांगली आहे.
बरं काकी मला सांगा, इथे आल्यापासून बघतोय मिस्टरांना सतत घाम फुटतोय, कशामुळे? ते बघा, ते बघितलं ते एकही संधी सोडत नाहीयेत. हा घ्या, पुसून घ्या चेहरा. कशामुळे त्यांना एवढा आज घाम फुटलाय? अशी कुठली गोष्ट आहे जी लपवून ठेवली आहे त्यांनी? काय हो? पहिल्यांदाच कॅमेरा समोर, त्यामुळे घाम सुटलं. खरंच आहे. बरं, कुठे कुठे फिरायला घेऊन गेले 14 वर्षात? आम्ही कुठेच गेलेलो नाही फिरायला, नाही? कुठेच नाही. चढ उतार तर येतातच, हो की नाही, सगळ्यांच्या येतात. आयुष्यात. जाऊन फक्त काय गावी दर्शनाला, परत आपलं आलं मुंबईला. कशी साथ दिली यांनी? बरोबर, फार चांगली. होय ना. सोन्यासारखे 2 मुलगे आहेत, आणखी काय पाहिजे? आणखी काय पाहिजे? तीच श्रीमंती आहे खरं तर. सोन्यासारखे 2 मुलं आहेत. काय करतात, काय नावं त्यांची? मोठा मेकॅनिक गॅरेजमध्ये. प्रथमेश नाव आहे त्याचं. आणि दुसरा? आणि छायांक आहे तो LED मध्ये, ऑफिसमध्ये LED बल्ब असतात ना, अच्छा, लाईट वगैरे त्याच्यात. हा. पण छान आहेत, व्यवस्थित कमवत आहेत, व्यवस्थित आहेत, हाय. हो की नाही? म्हणजे रोजचा खर्च, महिन्याचा खर्च बस झालं, टेन्शन नाही ना आता दुसरं. सुना येतील, हो खरंच आहे. वाट बघताय. चला, आता ताई, तू एक चित्र काढायचं, तुला एक चित्र काढायला सांगणार, आणि जर तिने काढलेलं चित्र तुम्ही बरोबर ओळखलं तर या माऊलीला बाजूबंद मिळणार. तुम्ही सांगावं कोण आहे? गणपती पण आहे आणि हत्ती सुद्धा बनवू शकतो. अभिनंदन. अरे वा वा, छान छान छान. झी मराठीकडून हा बाजूबंद त्या पुतणीने तुम्हाला मिळवून दिला, अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून गिफ्ट वाउचर, अभिनंदन. असा दिवस आपल्या आयुष्यात कधी येईल असं वाटलं होतं? नाही, मला तर नाही वाटलेला. म्हणजे झी मराठी बरोबर हा प्रसंग येईल मला वाटलंच नव्हतं. मी विचार करायची, पण असं वाटायचं की मला बहुतेक म्हणजे मी माझ्या आईला वगैरे बोलायची की मला खेळ खेळायचे आहेत, म्हणजे भेटायचं आहे. पण आई म्हणायची मग तुझं नाव दे ना. पण त्यावेळी असं बोलायची की पैसे भरावे लागतात, हे करावं लागतं, असं वाटलेलं मला. म्हणजे नवीनच आलं ना त्यावेळी. वाटलेलं. हां. पण खरं सांगतो, या निमित्ताने एक स्पष्ट करतो की झी मराठीच्या या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये गेल्या 17 वर्षात 1 रुपयाही कधी झी मराठीने कोणाकडनं घेतला नाही, तर भरभरून दिलेला आहे. आणि त्याचबरोबर जर कोणीतरी तुमच्या परिसरात कुठल्याही पद्धतीची अशी मागणी केली तर तातडीने झी मराठीकडे संपर्क साधा, कारण ह्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण आनंद आणि सगळे हक्क, आनंद देण्याचे सगळे हक्क झी मराठीने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, असं बऱ्याच जणांना वाटत असेल तर असं नाही. फक्त नाव नोंदवा, होम मिनिस्टरचा कॅमेरा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेल. बरं, आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणाल? माझे सासरे नाही आहेत, मी सासऱ्यांचीच माफी मागते, कारण ते आता सध्या नाही, म्हणजे ऑफ झाले. त्यांच्याशी जे काय वाईट वागले असेल त्यांचीच माफी मागते मी. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? आई वडिलांची आणि कोणाची. का? काय कधी चुकून काय बोललो असेल तर माफ करावे. तुम्ही स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला कराल? कुठला केला पाहिजे वहिनी? आपल्या मुलांबरोबर आनंदाने राहायला पाहिजे घरात, चिडचिड करायला नाही पाहिजे. चिडचिड करायला नाही पाहिजे. काय हो, मान्य आहे? मान्य आहे, कारण मुलं का उशिरा येतात ना, मला तो राग येतो. बरोबर. हां, मुलांनी टायमावर घरात यावं, जेवावं, झोपावं, परत सकाळी कुठे जायचं तिकडे जावं. उशीर करतात. उशीर करत रात्री, त्यामुळे मला संताप होतो. म्हणजे गॅरेजवरनं लेट येतं, दोघं पण लेट येतात. मग ते थोडा वेळ मित्र बाहेर, म्हणजे आमच्या इथे किराणा मालाची दुकान आहे, ते बाहेर असं बसायला जागा आहेत, मग ती पोरं बसतात तिथे, म्हणजे सगळे मित्र भेटतात दिवसभर. फक्त संडे असतो तर काय झोपून घालवतात आणि असे रात्रीचे बसतात. त्यांचं म्हणणं आहे की वेळेत घरी या, आराम करा, कारण दिवसभर तुम्ही मेहनत करत असता. हो, बरं, माझं पण तेच म्हणणं आहे. होय ना, म्हणून ते चिडतात ना, बाकी नाही चिडत. बरं, आणि मग अशा वेळेला वहिनी, आज तुम्ही इथे आलेले आहात, सासर माहेर सगळेजण आहेत? हो आहेत. आहेत ना. माहेरी कोण कोण आहे? माहेरी माझ्या आई आहे, भाऊ आहे आणि भावाची बायको आणि मुलं आहेत. मग आई जेव्हा कार्यक्रम बघेल तेव्हा तिला काय सांगणार? तिला माहिती आहे, ती तर मला माझ्या मागेत लागलेली, कारण माझं फायनलपर्यंत नक्की होतच नव्हतं. हे ज्यावेळी मला कळलं ना, कोण हो नाही, म्हणजे आता मुलांच्या परीक्षा चालू झाल्या आहेत ना, त्यामुळे कोण म्हणजे शक्य होईल तेवढं नाही. मला सांगा, आज जर तुम्ही नकार दिला असता तर ही संधी गेली असती? गेली असती.
मग मी ह्यांच्याशी रुसून बसलेली, विचारा त्यांना. हो नाही तर काय, काय अर्धा दिवस बोलायची तयार नाही माझी, अर्धा दिवस गेला मला. का 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 जायचंच आहे मला. मग तुम्ही तर काय तयार नव्हते मी तयार नव्हतो. मग का? ते काम सुट्टी नाही मिळत होती. मग पण त्यामुळे झाली ना, मिळाली शेवटी ना. मग मस्का मारला मग नंतर साहेबांना. मग संध्याकाळी ऐन टायमाला कोण साहेब ते? आहेत आमचे इथे साहेब आहेत इथे म्हणजे अंधेरीला आहे ना, मग त्या एच साहेबांनी दीपक सोडलं ना? सोडलं एच सोडलं. दीपक कंपनी. त्या साहेबांनाही आमचा मनापासून नमस्कार की धन्यवाद साहेब, तुमच्यामुळे आज तेही आले. नाहीतर अर्धा दिवस बोलत नव्हते आणि आज जर संधी गेली असती तर मग काय झालं असतं? काय भाऊ. नाही नाही पण बरं झालं इथे आलात. अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणी आता तुमचा इतक्या मेहनतीसाठी, कष्टांसाठी सन्मान होणार आहे झी मराठीकडून. दिवसभराच्या आठवणींचा अल्बम झी मराठीकडून तुमच्यासाठी. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या वहिनींना नमस्कार, त्यांच्या कष्टाला नमस्कार. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.